आपल्या समाजात अनेक प्रकारच्या अफवा पसरत असतात. या अफवांमुळे अनेकांचं जगणं सुद्धा मुश्किल होऊन जातं. अशीच एक अफवा आता बीडमधल्या आष्टी तालुक्यातल्या एका गावामध्ये पसरलेली आहे आणि या अफवेमुळे एका कुटुंबाचं जगणं मुश्किल झालेलं आहे. एका महिलेने अनेकदा या सगळ्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ही अफवा काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. बीडमधल्या आष्टी तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे. एक जी तरुणी होती, तिचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं आणि ती लग्न झाल्यानंतर सासरी गेली होती. तिच्या आईवडिलांचा असा आरोप आहे की सासरच्यांकडनं 2 लाखासाठी तिला मारहाण करण्यात आली, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले, तिचा अत्यंत छळ करण्यात आला. मुलगी त्यानंतर तिचं ऑपरेशनसुद्धा झालं होतं, तिला जबर मार बसला होता. त्यानंतर ती माहेरीसुद्धा आली होती. माहेरी येऊनसुद्धा सासरच्यांनी तिचा छळ केला. हे सगळं प्रकरण इतकंच थांबत नाही आहे, तर या सगळ्यामध्ये तिचा एक कालांतराने मृत्यू देखील झाला. मृत्यू झाल्यानंतर तिथले डॉक्टर असतील, पोलीस असतील, यांना हाताशी धरून एक अफवा पसरवण्यात आली असा आरोप कुटुंबियांकडनं करण्यात आला आहे. आणि ती अफवा म्हणजे काय, तर त्या मुलीला HIV झाला होता. ही अफवा पसरल्यामुळे, असं पोलिसांकडनं डॉक्टरांकडनं सांगितल्यामुळे गावातली लोकं त्या मुलीच्या अंत्यविधीला आली नाहीत. गावातलीच काय, तर त्या मुलीचे नातेवाईक, त्या महिलेचे नातेवाईकसुद्धा त्या अंत्यविधीला आलेले नाही आहेत. यानंतर, या सगळ्या अफवेनंतर गावामध्ये या कुटुंबाला वाईट टाकल्यासारखं प्रकरण झालेलं आहे. या कुटुंबाशी कुणी व्यवहार करत नाही आहे, कुटुंबाशी बोलत नाही आहे. इतकंच काय, त्या महिलेच्या मुलांना देखील वेगळं ठेवण्यात आलेलं आहे आणि ती मुलं देखील आता आपल्या आईच्या हातचं खात नाही आहेत. इतकं भयानक जी गोष्ट आहे ती त्या कुटुंबासोबत घडलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर, या संदर्भात तक्रारसुद्धा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन कुठची कारवाई करत नाही आणि म्हणून हे सगळं कुटुंब आता पोलीस अधीक्षकांकडे गेलेलं आहे. आणि यानंतर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे. एक अफवा कोणीतरी पसरवतं आणि त्याच्यामुळे अख्ख्या कुटुंबाचं जगणं मुश्किल होऊन जात आहे. अख्खं प्रकरण आपण समजावून घेणार आहोत. या सगळ्या प्रकरणामध्ये मी कोणाची नावं घेऊ शकत नाही, त्या महिलेचं नाव घेऊ शकत नाही, तिच्या मुलीचं नाव घेऊ शकत नाही. त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये याच्यासाठी आपण ही खबरदारी घेणार आहोत. परंतु नेमकं प्रकरण काय झालं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या महिलेने जी तक्रार केलेली आहे पोलीस अधीक्षकांकडे तीसुद्धा वाचून दाखवणार आहे. तर त्या महिलेने जी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये तिने असं म्हटलं आहे, आपण ती पूर्ण तक्रार वाचून बघूयात. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की माझी मुलगी, तिचं आपण नाव घेत नाही आहे, हिचं लग्न 9/5/2023 रोजी आष्टीमधल्या एका मंगल कार्यालयामध्ये झालं होतं. त्यांचे जे जावई आहेत, ते मुलीचे सासरे असतील आणि इतर त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांनी 2 लाखासाठी तिचा छळ केला, तिला मानसिक व शारीरिक इजा पोचवल्या, मारहाण केली, शिवीगाळ केली, अनैसर्गिक अत्याचार केले, जबर मारहाण करत भिंतीवर ढकलून डोक्याला मार दिला व त्यामुळे ती आजारी पडली. तिचं अहमदनगर इथल्या दवाखान्यामध्ये मोठं ऑपरेशन देखील झालं. त्यांनी माहेरी येऊनसुद्धा तिला जबर मारहाण केली. 14/10/2024ला आष्टी बीड पोलिसांकडे या सगळ्या संदर्भातली तक्रारसुद्धा केली. गुन्हा नोंद झाला, परंतु आरोपींवर काहीच कारवाई झालेली नाही. माझी मुलगी सतत आजारी पडल्यामुळे व सासरच्या लोकांनी तिला जबर मारल्यामुळे तिला मानसिक त्रास झाला व ती सासरच्या लोकांच्या त्रासाला बळी पडली आणि 13/12/2024 यावेळेस तिचा मृत्यू झाला. मी पोलिसांना कळवलं, तसंच सरकारी दवाखान्यात डॉक्टरकडे नेलं, तर मला व माझ्या कुटुंबियांना क्रूरतेची वागणूक दिली व आम्हाला अपमानित आष्टी सरकारी दवाखान्यातले डॉक्टर ढाकणे यांनी जाणून बुजून अपमानित केलं व संबंधित पोलीस कर्मचारी बीट अंमलदार काळे यांनी गावात माझ्या मुलीच्या अंत्यविधी करण्यासाठी प्रेत दवाखान्यातून घेऊन जात असताना सर्व नातेवाईकांना सांगितलं की मुलगी हिला HIV आजार होता, तिच्या अंत्यविधीला कुणी जाऊ नका. या बाबींना संबंधित डॉक्टर ढाकणे यांनी दुजोरा दिला. त्यामुळे आमची समाजात बदनामी झाली व लोक आम्हाला वेगळ्या नजरेने पाहतात, वेगळी वागणूक देतात. हा सर्व प्रकार वरील आरोपी यांच्या सांगण्यावरून झालेला आहे. त्यामुळे आमची समाजात बदनामी झाली, याची सर्व जबाबदारी पोलीस आणि डॉक्टर ढाकणे यांची आहे. पुढे त्या म्हणतात त्यांच्या जबाबामध्ये की या सगळ्या प्रकरणानंतर आत्तापर्यंत पोलिसांनी माझा जबाब नोंदवलेला नाही आहे. आरोपींना सहकार्य करतायत, तरी पोलिसांवर व डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे. माझ्या मुलीला एड्स व कॅन्सर हे गंभीर आजार असल्याचे भासवून आमच्या गावात आमची बदनामी करत
मृतदेहाजवळ कुणीही जाऊ नका, अंत्यसंस्काराला जास्त लोक जमा होऊ नका अशी भीती दाखवल्यामुळे माझ्या मुलीच्या अंत्यसंस्कारास आमच्या कुटुंबियांना देखील जवळ येऊ दिलं नाही. कोरोनापेक्षाही जास्त दाहक परिस्थितीचा आभास वरील लोकांनी केल्यामुळे, या कारणामुळे मला गावात माझ्या कुटुंबातील माझी पत्नी व 2 मुले, 1 मुलगा 1 मुलगी असून एड्स आजार सांगितल्यापासून हे सर्व भयभीत झालेले आहेत. हे सगळं त्या मुलीच्या वडिलांनी ही तक्रार दिलेली आहेत. ना जेवण करतायत ना झोपतायत. तेव्हापासून माझा मुलगा व मुलगी आईपासून दूर आहेत. आईने बनवलेल्या हाताने स्वयंपाक खात नाहीत, ते घरात येत नाहीत, ते बाहेरचे नातेवाईक यांच्याकडे थांबतात. आणि माझी पत्नी ती म्हणतीये की जीव ठेवायचा नाही. तिने 2 वेळेस आत्महत्येचा प्रयत्न देखील केलेला आहे. तिची प्रकृती आता ठीक नाही आहे. या सगळ्यामुळे हे जे त्या मुलीचे वडील आहेत त्यांनी ही सगळी तक्रार दिलेली आहे. या सगळ्यामुळे आमची समाजात बदनामी झालेली आहे आणि त्यामुळेच या सगळ्याबद्दल ज्या पोलिसांनी अफवा पसरवली, ज्या डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टींबद्दल अफवा पसरवली, त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती आहे तिच्या वडिलांनी केलेली आहे. आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा असं सुद्धा त्यांनी यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हा जो सगळा जबाब आहे त्या मुलीच्या वडिलांचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की कशा पद्धतीनं त्यांना वागणूक दिली गेलेली आहे. पोलिसांकडनं, डॉक्टरांकडनं कसं सांगण्यात आलं होतं, सासरच्यांकडनं त्या मुलीचा कसा छळ होत होता आणि त्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या प्रकरणावर जेव्हा त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांना कसा त्रास सहन करावा लागला आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आपण ऐकूया. खोटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना, एड्स आहे म्हणून हे म्हणून सांगितलं. ते लोक कुणी सुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार, आमचे मुलं सुद्धा आमच्यापाशी येणार, सगळे असे लांब लांब जाते. आमच्या घरातले कुणी सुद्धा आलेले नाहीत. आणखीन सुद्धा आमचे संस्कार झाल्यापासून कोणी अशी येत सुद्धा नाहीत, जात सुद्धा नाहीत, बोलत नाहीत. काय हेतू होता हे सगळं करण्यासाठी? हे हेतू त्यांचं त्यांनी लग्न करून घेतलं होतं. त्यांनी लग्न केल्यामुळे हिला न्यायचंच नाही म्हणून असं सोडून दिलं त्यांनी. असं सोडून दिल्यासारखंच होतं. असं दवाखान्यामध्ये 1 रुपया खर्च नाही, काय नाही दिलं. असं लोकांनी गाववर्गणी करून सगळं ते ऑपरेशन केलं. म्हणजे आजाराची अफवा पसरवली. आजाराची अफवा पसरली. कॅन्सर आहे, ही एड्स आहे, ही त्याच्यामुळे जास्त आमच्याकडं कुणी लोक असं हे सुद्धा नाहीत आणि त्या रिपोर्टमध्ये असं काय सुद्धा नाही. आता काय मागणी नक्की? आमची एवढीच मागणी की त्यांना लवकरात लवकर अटक करायला पाहिजे. 13 तारखेला समजा ती मैत झाली आणि PM साठी आष्टी दवाखान्यामध्ये नेलं, सरकारी दवाखान्यामध्ये. तर ते PM करूनच घेत नव्हते की हिला HIV पॉझिटिव्ह आणि कॅन्सर आहे, तुम्ही माघारी न्या असे म्हणत होते आणि ते PM करीतच नव्हते. आणि नंतर PM केल्यानंतर आणि की आता हे कुणीही जवळ जाऊ नका, हे जाऊन ते संस्कार लवकरात लवकर करून टाका, कोणालाही जवळ येऊन देऊ नका असं म्हणून त्यांनी केलं. आम्हाला अशा पद्धतीने तिथं जवळ मुलीचं तोंड बघून दिलं नाही, पाणी पाजून दिलं नाही, काही नाही. त्या आजारामुळं. आणि तिला आजार नव्हताही हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितल्या, पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून ह्यांनी हा खेळ केला. PM रिपोर्टमध्ये काय तसा आजाराचा उल्लेख आलाय का? अजिबात नाही. PM रिपोर्टमध्ये सुद्धा त्या आजाराचा उल्लेख नाही, काही नाही. त्यामुळे या सगळ्या अफवेमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे गावाने त्यांना वाईट टाकलेलं आहे आणि या सगळ्यामधनं न्याय मिळावा अशी त्यांची आता मागणी आहे. आता पोलीस अधीक्षक या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालतात का, याच्यामध्ये कुठली ते गुन्हा दाखल करतात का हे पाहणं महत्त्वाचं नाही. परंतु आमच्या प्रतिनिधी जेव्हा पोलिसांना या सगळ्याबद्दल विचारलं की तुम्ही असं का सांगितलं, अशा गोष्टी का पसरवल्या, तर त्यांनी असं म्हटलं होतं की डॉक्टरांनी जे सांगितलं त्या संदर्भात आमच्या कर्मचाऱ्यांनी समजून सांगण्यासाठी सांगितलं होतं, म्हणजे जे त्यांनी सांगितलं ते आमचा दुसरा कुठलाही हेतू नव्हता असं पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाशी म्हटलेलं आहे. तर आष्टी रुग्णालयाचे जे वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला, त्यावेळेस ते म्हणाले की हे मला प्रकरण पाहावं लागेल आणि त्यानंतरच मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईल. त्यामुळे अर्थात आता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलेली आहे. पोलीस अधीक्षक याच्यावर काही निर्णय घेतात का, या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळतो का आणि या अफवेपासून सुटका मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला अशा प्रसंगांबद्दल, अशा अफवांबद्दल काय वाटतं, समाजातनं या अफवा दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.